Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आम्ही सकारात्मक आहे, वाटते नाही, निगेटिव्ह बोलण्यात काही अर्थ नाही. आपण सकारात्मक राहिलं पाहिजे आणि निश्चितच शेतकऱ्यांच्या एकंदरीत भावना ज्या आहे त्या भावना आमचे सीएम साहेब समजून घेईल, त्यांच्या भावनेचा आदर करेल. आंदोलन जरी आम्ही केलं असेल सगळ्यांनी, तरी ते आंदोलन प्रत्यक्ष शेतकऱ्यांचंच होतंय, मजुरांचं होतं, मेंढपाळांचं होतं, दिव्यांगांचं होतंय. आम्ही नाममात्र आहे. त्याच्यामुळं हे आंदोलन स्त्रियाची लढाई नाही, राजकारण नाही, तर खऱ्या अर्थानं जे काही वेदना आहे त्याची ही लढाई आहे. ते सीएम साहेब समजून घेतील एवढंच आम्हाला वाटतं. नाही, कोणीच असं म्हणणार नाही. मी तर आता ज्याला 70,000 रुपये पेन्शन असेल, मोठा व्यापारी असेल, हे लोक तिथं यायलाच नको. बिलकुल त्याची ते पैसे उलट आमच्या गरीब शेतकऱ्याला कसे जातील याचा प्रयत्न झाला पाहिजे. आम्ही सकारात्मक आहोत. आम्ही निगेटिव्ह भावना का विचारलं होती. त्यांनी टायमिंग बाबत आम्हाला आश्वासित केलं म्हणून आम्ही इकडे आलो आहे. ते आम्ही राजूभाऊ शेट्टी असेल, नवले साहेब आहेत, चटक साहेब आहेत, क्षीरसागरजी आहे, तुपकरजी आहे, आमचे महादेवराव जानकर आहे, हे सगळे मिळून ठरू ना. बावनकुळे साहेबांनी मला वाटतं मीटिंग पूर्वी असं बोलू नये. त्यांना आमची विनंती आहे, आपण चर्चेला बोलावलो आणि चर्चेच्या अगोदर तर तुम्ही अभिप्राय मीटिंगचा देत असेल तर ते चुकीचं ठरतं. आता आम्ही सरळ जेवण करतो आणि मग सह्याद्रीला जातो. तिथं आम्ही पहिले अंतर्गत बसतो, कोणत्या विषयावर कशा पद्धतीनं आपण एक कार्यक्रम आम्ही ठरवतो. कारण मीटिंगमध्ये कसे मुद्दे रेज केले पाहिजे, कोणत्या गोष्टी घेतल्या पाहिजे, सगळे आमच्यापेक्षा तज्ज्ञ आहे. ते माझ्यापेक्षा जास्त आंदोलन केलेलं आहे. त्यांचे अनुभव आम्ही घेऊन समोर जाऊ. केलेले आहेत की 70 एकरचा भूखंड हा तुम्ही सामाजिक गोष्टी करतोय असं चालतंय. ते आता एवढ्या काही बारीकवर तुम्ही लक्ष दिलं नाही पाहिजे. हा विषय शेतकऱ्याचा आहे, बच्चूकडचा विषय आहे का, मी निवडणुकीत उभा आहे का. आता अशा गोष्टी मीडियानं दाखवणं किंवा त्या विचारणं हे थोडं मूर्खपणाचं वाटतं मला. हे आता आपण शेतकऱ्याचं बोला ना. तुम्ही तू लहान आहे, तू हे समजून घे का आता विषय शेतकऱ्याचा आहे आणि माझं लग्न कसं झालं हे विचारण्यात अर्थ आहे का. धार कोणी म्हटल्यानं कमी होत नसतं, लक्षात घ्या. धारदार माणसं उभे राहिले का धार निर्माण होत असते. आता न्यायालयाचं किती ऐकायचं ते पाहू. काय काय हा, मग न्यायालयाचं आमचं काय मत आहे. आम्ही न्यायालयाचा अवमान करू इच्छित नाही. पण एका बातमीवर तुम्ही आम्हाला एका दिवसात सगळ्या गोष्टी घेतल्या, आम्हाला सांगितलं नाही, विचारलं नाही, आमचा कॉल घेतला नाही आणि तुम्ही लगेच निर्णय घेताय, तर हे चुकीचं वाटतं. न्यायालयाबद्दलचा विश्वास जर कमी झाला तर मग निवडणूक आयोगावरचा विश्वास कमी झाला की नाही झाला, तर न्याय प्रणालीवरचा विश्वास कमी झाला तर मग आम्ही कोणाकडे जायचं. मग एवढ्या मोठ्या आत्महत्या दिसतं, त्याच्या आत्महत्या येतं, एका घरी 2-2 आत्महत्या होते, बायको आत्महत्या करते, पती पण आत्महत्या करतं. ते न्यायालयानं तसं तिथं न्यायालयानं कधी निकाल देत नाही. हे चुकीचं आहे ना. हे मीडियाकडून ज्या अपेक्षा आहे त्या असल्या पाहिजे, न्यायालयाकडून ज्या अपेक्षा आहे त्या भेटल्या पाहिजे, आमच्याकडून ज्या अपेक्षा आहे त्या आम्ही केल्या पाहिजे. त्या अपेक्षा भंग होऊ नये एवढी आमची विनंती आहे. खरं तर हे आम्ही पाहतोय या सगळ्या बाबतीत आमचे वामनराव चटप, नवलेजी, राजूजी शेट्टी, तुपकरजी, आमचे म्हणजे महादेव जानकरजी हे याबाबत सगळं निर्णय घेईल. कसं आहे, आम्ही शेतकऱ्यासाठी हा कमीपणा घेतला असं वाटत असला तरी मार्ग निघणं फार महत्वाचं असतं. मार्ग निघत नसेल तर आंदोलन करायला काही आम्हाला दुसऱ्या देशातून लोक आणावं लागत नाही.
आंदोलन कधी करता येतं ते आमचं बळ आहे, आमचं तशा पद्धतीनं आम्ही समोर जाऊ शकतो. आमच्यावर विश्वास आहे, आमच्या शेतकऱ्यावर विश्वास आहे, मेन पॉवरवर विश्वास आहे. 5 मिनिटात आंदोलन उभं करू आपण, तेवढ्याच ताकदीचं करू, काही विषय नाही आहे. आणून पाळण्या एवढी ताकद आता असतं. ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहण्यापेक्षा मला वाटतं ह्या गोष्टी मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं होतं, तुम्ही एक प्रश्न तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून सगळीकडे जाऊ द्या. आम्ही जेव्हा अन्नत्याग आंदोलन केलं तेव्हा मुख्यमंत्री काय म्हणत होते का ही वेळ बरोबर नाही आहे, आता सध्या पीक पाणी फार चांगलं आहे, येणारा पाऊस पण चांगला आहे, असं भकीत व्यक्त केलं होतं. तुम्हाला आठवत नसेल, तुम्ही ते अधिक काळा व्हिडिओ ते करून दाखवले पाहिजे बरं. तुम्ही शेतकऱ्यासाठी लढले पाहिजे. तुम्ही तो व्हिडिओ मुख्यमंत्र्याचा दाखवा. ते काय म्हणा, येणारे हवामान चांगलं आहे, पीक पाणी चांगलं होणार आहे, आणि मग अशा वेळेस आम्ही चांगलं पीक पाणी आलं तर मग कसं काय कर्जमाफी करा, उद्या दुष्काळ पडला तर मग डबल आम्हाला कर्जमाफी करावं लागेल, कर्जमुक्ती करावं लागेल. आता मुख्यमंत्र्याचं म्हणणं खरं व्हायला नाही पाहिजे होतं. खरं त्यांचा श्राप लागायला नको होता, तो लागला. दुष्काळ जाहीर झाला, दुष्काळ आला. आता दुष्काळ आला तर ते काय म्हणतं, आता मी पहिले अतिवृष्टीचे पैसे देऊ का कर्जमाफी करू. मुख्यमंत्री महोदय, तुमच्यावर काही शेतकऱ्यांच्या जो काही गैरसमज होत आहे ते काढण्याचे योग तुमचे आलेले आहे. फार आम्ही याला व्यवस्थित घ्यावं. लोक तुम्हाला असं म्हणतात का भाजपावाले ऐन निवडणुकीच्या वेळेस कर्जमाफीची घोषणा करेल, पण आता तो डाग जर तुम्हाला खरं तर पुसून टाकायचा असेल, आता तुम्ही ते कर्जमुक्तीची घोषणा वेळ तारखासह कशी होते ते सांगावी, ही आम्हाला अपेक्षा. शापामुळे नाही म्हणत, अधिक तुम्ही असं ना, मीडियावाले काय आहे, तुम्हाला याच्यात फार पटईत असतं. तुम्ही लोक एखादी गोष्ट त्याला कशी लावायची, भांडणं लावा. तर तुम्ही तो नारद होता ना पहिले, नारायण, तशी तुमची मीडियाची भूमिका आहे. तुम्ही तुमच्याबद्दल पण लोक चांगलं मत नाही या भूमिकेमुळे. लगेच इकडले भाषण, लगेच तिकडे भांडणं. आग लावल्यापेक्षा मीडिया आग विझवणारा कसा होईल याकडे लक्ष घाला. आम्ही काय म्हटलं, त्यांनी असं म्हटलं होतं दुष्काळ पडला तर ही कर्जमाफी आम्ही करू. आता दुष्काळात पहिलं प्रथम काय काम आहे, त्याच्यावरचं टेन्शन कमी करणं, त्याच्यावरचं कर्ज कमी करणं, त्याच्यावरचा ताण कमी करणं. ही राखी जे बांधली नाही, ही बंधन जी बांधलं, त्या मायमाऊलीनं मला काय म्हटलं का माझा पती रोज बडबड करत असतं तर मी कर्ज कसं फेडू, कारण दुसरी आवक काहीच नाही आहे. एकदा धान गेला, सोयाबीन गेलं, कांदा गेला, कापूस गेला, तर दुसरी आवक आहे का? काही आमच्याकडे वरली रमी खेळतो का? आम्ही नाही खेळत. आणि मग ही सगळी दुसरी आवक नसल्यामुळं त्याच्यावरचा ताण कमी करायला लागेल. आता अधिक एक हुशारीनं बोलल्या जाते का कर्जमुक्तीमुळं बँकेत जमा होईल, शेतकऱ्याच्या खिशात काही भेटणार नाही. अरे कर्जमुक्ती जर केली नाही तर खिशातलेच पैसे बँकेत भरावं लागेल. म्हणजे एवढे काही खोडी आहे का? लोक काही पण बोलत राहत. थोडी अक्कल ध्यानावर ठेवली पाहिजे का नाही? आणि अक्कलच नसन तर हे अकलीचे तारे तोडू नये. विरोधी बाजूवर असताना देवेंद्र फडणवीस ओला दुष्काळ जाहीर करा अशी भाषा करत होते, परंतु ओला दुष्काळ अशी कोणती व्याख्या नाही, अशा पद्धतीचा नियम नाही किंवा. बरोबर आहे. आता आम्ही चांगल्या मूडमध्ये जाणार आहोत. अधिक टीका मला वाटतं मुख्यमंत्र्यांसोबत केल्यापेक्षा त्यांनी सकारात्मक व्हावं यासाठी आमची खरं तर आम्ही मनापासून तयार आहोत, त्यांनी मनापासून तयार व्हावं. कुठलाही श्रेयवाद नाही, पूर्ण श्रेय सरकारले जाईल. जर अशा घोषणा झाल्या तर आम्ही श्रेय घेऊ इच्छित नाही. माझा शेतकरी अडचणीत आहे, राजकारण करू इच्छित नाही. त्याचे आशीर्वाद, त्या फासावर जाणाऱ्या शेतकऱ्याचे आशीर्वाद फडणवीस साहेबांना घ्यावं इतकी विनंती आहे. आर्थिक अडचणीचा काही विषय नाही आहे. तुमचं काय म्हणणं आहे? आता 2 मंत्री आले होते, हे आम्ही समजू शकतो का आमचे विषय 22 विषय आहेत. 22 विषयावर फेस टू फेस चर्चा होणं गरजेचंच होतं. त्याच्यानं मराठ्यांच्या आंदोलनाला गेले, ओबीसींच्या गेले, म्हणून आमच्या यावं हे 4थ्या वर्गातली भाषा आहे. ते आम्ही काही फार त्याला मानत नाही. ठीक आहे, ओके.